भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना व संगीतकार पलाश मुच्छल यांच्या लग्नाबाबत गेल्या आठवड्याभरापासून वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या। हे दोघं 23 नोव्हेंबर 2025 रोजी लग्नबंधनात अडकणार होते। मात्र हा लग्न सोहळा अचानक स्थगित करण्यात आला। त्यानंतर आता स्मृती मानधनाने रविवारी इंस्टाग्रामवर एक पोस्ट करत हे लग्न अधिकृतपणे रद्द करण्यात आलं असल्याचं स्पष्ट केलं। मात्र लग्नाचे विधी सुरू झाल्यानंतर अचानक लग्न आधी पुढे ढकललं गेलं आणि नंतर ते लग्न रद्द करण्यात आलं। यामागील नेमकं कारण काय होतं हे मात्र गूढच राहिलं। स्मृती आणि पलाश यांचे लग्न अखेर मोडलं असून गेल्या काही वर्षांमध्ये नात्यांचा प्रवास कसा राहिला होता याचा आढावा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल एकमेकांना 2019 मध्ये डेट करण्यास सुरुवात केली। या काळात मानधना ही भारताच्या आंतरराष्ट्रीय संघात स्थान मिळवले होते। पलाशच्या इंस्टाग्रामवर एक नजर टाकली तर हे जोडपे दरवर्षी अॅनिव्हर्सरी आणि वाढदिवस साजरे करत होते हे दिसून येतं। स्मृती जगातल्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक म्हणून विकसित होत असतानाही या दोघांचे नाते देखील अधिक घट्ट होत होते। सुरुवातीचे काही दिवस या दोघांनीही त्यांचे नाते सार्वजनिक जीवनापासून दूर ठेवले होते, पण स्मृतीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे नेतृत्व करत WPL मध्ये पहिला विजय मिळवल्यानंतर पलाशने त्याच्या स्मृतीबरोबर WPL ट्रॉफी घेऊन उभा असलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता। स्मृती आणि पलाश या दोघांचे नाते खऱ्या अर्थाने तेव्हा लोकांसमोर आले जेव्हा पलाशने दोघांचा एकत्र केक कापतानाचा एक फोटो शेअर केला। या फोटोला एक साधेसे कॅप्शन देत त्यांनी दोघांनीही 5 वर्ष एकत्र घालवल्याचं सूचित केलं होतं। 2025 मध्ये स्मृतीच्या करिअरमधील सर्वात मोठा क्षण आला। तिने आणि तिच्या भारतीय संघातील सहकाऱ्यांनी नवी मुंबईत दक्षिण आफ्रिकेवर ऐतिहासिक विजय मिळवला आणि महिला एकदिवसीय विश्वचषकावर नाव कोरलं। या स्पर्धेत स्मृतीची कामगिरी दमदार अशी राहिली। हा विजय साजरा करताना पलाशने तिच्याबरोबर ट्रॉफी घेतलेला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला। या फोटोत पलाशचा स्मृतीच्या नावाची अद्याक्षरं आणि जर्सी क्रमांक असलेला SM18 टॅटू देखील दिसून आला होता। विश्वचषकाचे फायनल झाल्यानंतर लगेचच पलाशने स्मृतीला प्रपोज केलं। त्यानंतर काही मित्र आणि कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत या दोघांनीही अधिकृतपणे साखरपुडा केला। स्मृतीचे मूळ गाव असलेल्या सांगली येथे या दोघांच्या लग्न सोहळ्याला सुरुवात झाली। या लग्नासाठी भारतीय क्रिकेट संघातील काही खेळाडू देखील उपस्थित होते। या सोहळ्याचे काही व्हिडिओ आणि फोटो देखील सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते। सर्व काही व्यवस्थित सुरू असल्याचे वाटत असतानाच स्मृतीच्या वडिलांना प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल करावे लागले। त्यामुळे लग्न सोहळा स्थगित करावा लागला। यानंतर पलाश मुच्छललाही रुग्णालयात दाखल करावे लागले, त्याआधी सांगलीत आणि नंतर मुंबईत हलवण्यात आलं। या घडामोडींमुळे समाज माध्यमांवर अनेकांच्या बुव्या उंचावल्या। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वेगवेगळ्या चर्चांना पूर्णविराम देत स्मृतीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत लग्न मोडल्याचं जाहीर केलं। स्मृतीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवरील पोस्टमध्ये लिहिलं आहे की गेल्या काही आठवड्यांपासून माझ्या आयुष्याबाबत अनेक चर्चा सुरू आहेत आणि मला वाटतं की यावेळी मी याबद्दल बोलणं महत्त्वाचं आहे। मी एक अतिशय खाजगी व्यक्ती आहे आणि मी ते असंच ठेवू इच्छिते, परंतु मला हे स्पष्ट करायचं आहे की माझं लग्न रद्द करण्यात आलं आहे। स्मृती मानधना पुढे म्हणाली की मला हे संपूर्ण प्रकरण इथेच थांबवायचं आहे। मला तुम्हा सर्वांनाही तसेच करण्याची विनंती करते। मी तुम्हाला विनंती करते की कृपया यावेळी दोन्ही कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करा आणि आम्हाला यातून बाहेर पडण्यासाठी थोडा वेळ द्या। आम्हाला सर्वांसमोर काही ना काही उद्दिष्ट असतं आणि माझ्यासाठी हे उद्दिष्ट म्हणजे देशाचं सर्वोच्च स्तरावर प्रतिनिधित्व करणं, भारतासाठी खेळत राहणं आणि शक्य तितकी विजेतेपद जिंकणं हेच माझं ध्येय आहे आणि आयुष्यभर तेच माझं उद्दिष्ट आहे। तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद। आता पुढे जाण्याची वेळ आली आहे। दुसरीकडे पलाश मुच्छलनेही त्याच्या इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर केली। त्यांनी लिहिलं आहे की मी माझ्या जीवनात पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे आणि माझ्या वैयक्तिक संबंधातून मागे हटण्याचा निर्णय घेतला आहे। अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध माझी टीम कठोर कारवाई देखील करेल। पलाशने हे स्पष्ट केलं आहे की त्याच्या लग्नात विघ्न आणणाऱ्या लोकांविरुद्ध तो कोर्टात जाईल। हे निवेदन थोडं आक्रमक वाटलं, पण त्यातून त्याच्या मनातील राग आणि निराशा दिसून येत आहे।
पलाशने अफवांचा उल्लेख करून सांगितलं की काही लोकांनी खोटी आणि बदनामकारक माहिती पसरवली आहे, ज्यामुळे दोन्ही कुटुंबियांना खूप त्रास झालाय. शेवटी स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल दोघांनाही शुभेच्छा. स्मृतीने क्रिकेटमध्ये आणखी यश मिळवावं आणि पलाशने संगीतात नवी उंची गाठावी. हे ब्रेकअप दुःखद आहे, पण जीवनात पुढे जाणं हेच खरं आहे.